बातमी आहे अंजली दमानिया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप केले आहेत। त्याच संदर्भात धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केलेला आहे, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशीच मागणी आता अंजली दमानिया यांनी केली आहे। महाग दराने त्यांनी वस्तूंची खरेदी केली, टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असा थेट आरोप सुद्धा दमानिया यांनी केलाय। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। तर अंजली दमानिया यांनी नेमकं कोणकोणते आरोप केलेत आपण सविस्तर पाहूयात। नॅनो युरिया, नॅनो डीएपी, फवारणी पंप या सगळ्यांच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केलाय। धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी 88 कोटींचा घोटाळा केल्याची आकडेवारी त्यांनी दिली आहे। तर 90 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी केली, म्हणजेच अर्ध्यापेक्षाही जास्त टक्क्यांनी वाढ करण्यात आली। 2400 रुपयांचा फवारणी पंप हा 3500 रुपयांनी खरेदी केला गेला, तर 577 रुपयांच्या बॅग्स 1200 रुपयांना घेतल्या गेल्याचा आरोपही दमानिया यांनी मुंडेंवरती केलाय। त्यामुळे आता या नवीन आरोपांमुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात जाताना दिसतोय। नेमकं यावरती ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे आणि यावरती काय ऍक्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे, कारण की ही बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे। मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये तुर्तास कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाहीये, मात्र भविष्यात मुंबईकरांना कचरा कर भरावा लागू शकतो। कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मुंबई महापालिका कचरा कर लादण्याची शक्यता वर्तवली जाते। बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींचं अनुदान म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे, तर आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी 7000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नेमकं कसं आहे हे इलेक्शन बजेट पाहूयात। मुंबई महापालिकेचा 74,427 कोटींचा अर्थसंकल्प अखेरात सादर झाला। कोस्टल रोडसाठी 5616 कोटींची तरतूद करण्यात आली, तर पायाभूत विकासासाठी 43,162 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। दहिसर ते भाईंदर कोस्टल रोडसाठी 4300 कोटी रुपये देण्यात आलेत। शिवाय गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 58.73 कोटी रुपये देण्यात आलेत। यानंतर वळूयात आपण टॉप 50 कडे। राज्यभरातील विविध बातम्या त्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जीबीएसची सांगलीतील रुग्ण संख्या आता 11 वरती पोहोचली आहे। अवघे 6 रुग्ण जिल्ह्यातील असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यांतील आहेत। यात कर्नाटकातील 2 रुग्णांचाही समावेश आहे। राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे। नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घ्यावेत असं आवाहन सुद्धा आरोग्य विभागानं केलंय। पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरतीच पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू आहे। या तपासणीत सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरो प्लांटचं पाणी सुद्धा आता दूषित असल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता टँकर आरो या प्रकल्पांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत। पुणे शहरात जीबी सिंड्रोमचे 158 संशयित रुग्ण आढळून आलेत, तर 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। यापैकी 127 रुग्णांचं निदान निश्चित झालेलं आहे। या आजाराची कारणं काय याबाबत आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं संशोधन करण्यात येत आहे, अशीच माहिती आरोग्य उपसंचालकांनी दिलेली आहे। रथसप्तमीचं औचित्य साधून बदलापूर मुरबाडमध्ये तब्बल 1 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार करत एक नवा विक्रम केलाय। आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापूर मुरबाड मतदारसंघातील 117 महाविद्यालय आणि 250 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला।
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलंय। अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा हा व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यांच्यावरती सडकून टीका सुद्धा केली आहे। भोर महाड मार्गावरती धुळीमुळे प्रवासी हैराण झाले तर रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे। जुना डांबरी रस्ता खोदल्यानं या मार्गावरती मातीचं साम्राज्य निर्माण झालंय। वेळेवरती पाणी मारत नसल्यानं रस्त्यावरती धुळा उडत आहे। कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलानं फटाके फोडतात तसे बंदुकीतून 30 राऊंड फायर केलेत। कोल्हापूरमध्ये एका रिटायर पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात या मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते। मात्र या अल्पवयीन मुलानं या पोलिसाचीच जर्मन मेड बंदूक चोरली आणि रिकाम्या माळ्यावरती जात त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातहून अंमली पदार्थ आणून विकणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। यात सराईत गुंड अजय बाहुळ आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश आहे। पोलिसांच्या कारवाईत एमडी ड्रग्ज, नशेच्या गोळ्या असा 1,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी आता पुलांची कामं तातडीनं मार्गी लावा अशी मागणीच भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेत त्यांनी अतिक्रमण काढण्याच्याही सूचना दिल्या। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भीषण वणवा लागला होता। सुरक्षा रक्षक आणि वनरक्षकांच्या अथक प्रयत्नांतून 4 ते 5 तासांमध्ये ही आग आटोक्यात आणली गेली। मात्र तरी सुद्धा 50 ते 60 हेक्टर जंगल आगीत खाक झालं। नाशिकच्या येवल्यातील पूर्व भागामध्ये तीव्र उन्हामुळे पाझर तलावातील पाणी आटतंय। त्यामुळे आदिवासी बांधवांचा मत्स्य व्यवसाय धोक्यात आलाय। माशांना शेततळ्यात सोडण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। शासनानं तलावातील गाळ काढून त्यांची रुंदी वाढवावी अशी मागणी हे मत्स्य व्यावसायिक करतायत। बुलढाण्याच्या डोणगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी अज्ञात व्यक्तीनं जैविक कचऱ्याला आग लावली, ज्यात सलाईन, सोनोग्राफी रिपोर्ट, इंजेक्शन, औषधी बाटल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। यवतमाळ पाटबंधारे विभागाच्या सिंचन प्रकल्पातून पाणी घेणाऱ्या विविध संस्थांनी 15 कोटींची पाणीपट्टी थकवली आहे। 31 मार्चच्या पार्श्वभूमीवरती अभियंता कार्यालयानं वसुलीसाठी कंबर कसली आहे। संबंधित संस्थांना थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत। लोणावळ्यात माजी नगरसेवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। शहरातील रखडलेल्या विकास कामावरून नाराज होत माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखलं। काय काम केलं त्यांनी दाखवा, चला सुरू काय काम आहे दाखवा। नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 जणांनी आत्महत्या केली आहे। हे दोघंही जण अल्पवयीन आहेत। एका विद्यार्थिनीनं विष प्राशन करत तर 10वीच्या विद्यार्थ्यानं अभ्यासाच्या तणावामुळे आपला जीव दिलाय। शहरातील पारडी आणि जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या।
साई मंदिराच्या सुवर्ण कळसाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी करण्यात येते। कळसावरील सोन्याचा मुलामा काही ठिकाणी निघाल्यानं आता डागडुजी सुरू आहे। सुवर्ण कलशावरती सोन्याचा लेप देण्यासाठी कलशाभोवती पडदा बांधण्यात आलाय। आज तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय। या निमित्तानं गडपूजन, शिरकाई देवी पूजन, पालखी मिरवणूक आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज दरबारातील मेघडंबरी सुद्धा फुलांनी सजवण्यात आली आहे। भंडारा डोंगरावरती अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। यावेळी विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच या सोहळ्याला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थितही होते। अमरावतीमध्ये तिसरं राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून लाखोंच्या संख्येनं महाराजांचे अनुयायी उपस्थित होते। सांगलीतील विटा शहरात नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपालिकेसमोर आंदोलन केलं। शहरात एक दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागतात। यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी मागणीही केली। तुम्हाला पत्र देऊन देखील मोर्चा काढणार आहे असं सांगून देखील तुमच्याकडे जर हिंगोली अकोला राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय। सुसाट वेगानं असलेली कार अचानक पलटी झाली आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंट नालीवरती आदळली। कारमधील सर्व एअर बॅग ओपन झाल्यानं चालकासह एका व्यक्तीचा प्राण मात्र वाचलाय। अकोल्यात गंगाधर प्लॉट भागातील आरती अपार्टमेंटला भीषण आग लागली आहे। या आगीत इमारतीतील अनेक लोक अडकले आहेत। त्यातील काहींना रेस्क्यू करण्यात आलं असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून जवळपास 35 लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड चिखलदऱ्यात होतीये, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार मिळालाय। सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीला चिखलदऱ्याला येणारे पर्यटक सुद्धा पसंती देत आहेत। परिणामी लाखोंचा नफा शेतकऱ्यांना मिळतोय। कापूस बियाणांची विक्री करताना संबंधित बियाणांसाठी कोणती जमीन वापरावी अशी माहिती दिली जात नाही। त्यामुळे कापसाची लागवड केल्यानंतर त्याचा उत्पादनावरती परिणाम होतोय। म्हणून पाकिटासोबत बियाणांची तांत्रिक माहिती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयानं दिल्या आहेत। म्हणूनच आता पुढच्या काळामध्ये बियाणे कंपन्यांना घडीपत्रक द्यावं लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचा मुद्दा चांगलाच तापलाय। 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे। अशातच 2 दिवसांत शासकीय खरेदी केंद्रावरती सोयाबीनची खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा सध्या 34 अंश सेल्सिअस वरती पोहोचलाय। यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। यावर्षी वारंवार हवामानात बदल होत असल्यामुळे पिकांवरती रोगराई पसरण्याची भीती वर्तवली जाते, म्हणून शेतकरी संकटातही सापडलाय।
नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला वेग आलेला आहे। पपईला यावर्षी चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे। पण पपईचे दर शेवटपर्यंत असेच राहावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। उजनी लाभ क्षेत्र परिसरातील 60 ते 70% केळी लागवड करायला पसंती देत आहेत। करमाळा तालुक्यात 10,294 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे। केळीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या केळीला 20 रुपये असा दर मिळतोय। सोयाबीन कापसानंतर तुरीचे दर सुद्धा घसरले आहेत। त्यामुळे नाफेडच्या केंद्रावरती तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। यासाठी नाफेडनं नियोजन सुरू केलंय। सध्या तुरीला 6,500 ते 7,400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। अहिल्यानगरमध्ये गुजारवाडी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं पिंजऱ्याच्या सहाय्यानं त्याला वर काढलंय। तसंच बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। खामगावच्या नांदुरा रोडवरील सुटाला गावात बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय। एटीएम मशीन मधून पैसे निघत नसल्यानं त्यांनी चक्क एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला, पण मशीनचं वजन जास्त असल्यानं मशीन बाहेरच सोडून चोरटे पसार झाले। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। सकाळ माध्यम समूह आयोजित यिन अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली आहे। यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क म्हणजेच यिनचं अधिवेशन यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झालेलं आहे। राज्यभरातल्या विविध कॉलेजमध्ये यिन तर्फे निवडणुका घेण्यात आल्या आहेत। तर या निवडणुकांमधून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या यिन शॅडो कॅबिनेटला शपथही दिली। राहुल नार्वेकरांच्या अभिभाषणानं सकाळ समूहाच्या यिन अधिवेशनाला सुरुवात झाली। तर उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग इत्यादी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत या सोहळ्याला असणार आहे। तर या अधिवेशनात समाजकारण, राजकारण, आरोग्य, प्रशासन अशा अनेक विषयांवरती चर्चाही होईल। हा सविस्तर अहवाल संबंधित खात्याच्या मंत्र्यांना यिन मंत्री सादर करणार असून मागण्यांचा पाठपुरावा सुद्धा करणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री